बातमी आहे। नमो शेतकरी आणि लाडकी बहीण या दोनही शासकीय योजनांचा लाभ तब्बल 8.25 लाख महिलांनी घेतल्याची माहिती। ₹100 या अधिवेशनामध्ये करणार आहात का करणार नाही? अहो तेच देतील, तेच विचारतात, 2100च विचारतात, त्यांना संधी तर द्या। अहो मला बोलू द्या ना। आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील। आता बंद केलेल्या नाहीत। लाडकी बहीण योजना आता ₹1500 सुरू आहेत आणि अजितदादांनी सांगितलं राज्याची आर्थिक परिस्थिती कॉमस्कोर नुसार कमी झालं कारण आकडा एक्झॅक्ट किती त्यांचा पहिल्यांदा तर तुमचं लक्षच नव्हतं बजेट वाचत असताना, त्याने सुरुवातच लाडक्या बहिणीत केली, पण आकडा पुढेही कळत नाही। आकडे सगळे सांगायचे आणि कमी झालाय त्यांनी म्हणूनच संशय लोक त्यांनी 36,000 कोटी सांगितलं पहिल्यांदा। एक लक्षात ठेवा, ऐका ना, एकदम कुठलीही योजना तयार होते त्यावेळी गृहीतक असतं की 3.5 कोटी 3 कोटी आणि फायनली समजा जर ते 2,70,00,000 झाले तर तेवढे पैसे वाचतात ना। आपल्याला योजनेचे ऍक्च्युअल पैसे कधी लागणार ते वर्षभराने समजतात। त्या आधारावर मागच्या वर्षीच्या ट्रेंड्सच्या आधारावर हे पैसे ठेवलेले आहेत आणि उद्या वाढवायची गरज पडली तर जुलै आहे, डिसेंबर आहे, त्यामुळे वाढवता येतात, त्यामुळे कुठलीही अडचण नाहीये। आवश्यक तेवढी तरतूद याच्यामध्ये ठेवण्यात आली आहे की त्या संदर्भात निश्चितपणे आमचं काम चाललेलं आहे। बघा, शेवटी बजेटचा बॅलन्स ठेवणं हे देखील महत्वाचं आहे आणि घोषणा पण आपली पूर्ण करायची। आता ट्रेंड्स आमच्याकडे फार चांगले आहेत, जे काही जर आपण नॅशनल एव्हरेजच्या 7% वर चालू आहे, पण त्याच वेळी जर आपल्याला सस्टेन पद्धतीनं। तर बहिणींनो, आताची सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर येत आहेत। अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला कळेल की लाडकी बहीण योजना आणि सोबतच त्यासोबत मिळणारा अतिरिक्त लाभ हा तुम्हाला मिळणार किंवा नाही, किंवा ₹2100 जो हप्ता आहे हा कोणत्या तारखेला येण्याची दाट शक्यता आहे आणि सोबतच ₹2100 कोणकोणत्या बहिणींना म्हणजेच कोणकोणत्या लाडक्या बहिणींना मिळण्याची दाट संकेत आहे, कोणकोणत्या महिला या योजनेमधून वगळण्यात येतील याची सुद्धा मोठी अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती या ठिकाणी कळणार आहे। तर बहिणींनो, 8.25 लाख बहिणींनी या ठिकाणी योजनेचा डबल लाभ घेतलेला आहे। त्या बहिणींचा लाभ होणार आता ₹12,000 कमी, म्हणजेच ज्याही बहिणींना एका वर्षामध्ये ₹30,000 लाभ मिळत होता त्या बहिणींच्या किंवा 18,000चा लाभ मिळत होता त्या बहिणींना आता वर्षाला ₹6,000 मिळणार आहेत। यांच्या ज्या रकमेमध्ये आहे हा 12,000ची कपात सरकारकडून करण्याचा मोठा निर्णय घेण्याचे संकेत या ठिकाणी दिसून येत आहेत, अशी बातमी सुद्धा या ठिकाणी सूत्रांकडून आपल्याला मिळत आहेत। नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्य सरकारचे ₹6,000 आणि केंद्र सरकारचे ₹6,000 असे ₹12,000 वर्षाकाठी दिले जातात। लाडकी बहीण योजनेचा नियम असा आहे की या महिलांना शासकीय योजनांमधून वर्षाकाठी ₹18,000पेक्षा अधिक पैसा दिला जाणार नाही। म्हणजेच शासकीय जो नियम आहे, जो लाडक्या बहिणीचा योजनेचा जो नियम आहे हा आहे की ज्याही महिलांना 3-4 योजना लागू होतील त्या महिलांची जी रक्कम वर्षाला मिळत असेल ती ₹18,000पेक्षा जास्त असायला नको। म्हणजेच ज्याही महिलांच्या रक्कम ₹18,000पेक्षा जास्त होत असेल त्या महिलांच्या ज्या योजना आहेत, योजनेमधून जी रक्कम मिळणार आहे त्यामध्ये ₹12,000ची कपात या ठिकाणी केली जाणार आहे। सोबतच यामध्ये कोणकोणत्याही सविस्तर बघूया। नमो शेतकरी व लाडकी बहीण या दोन्ही शासकीय योजनांचा लाभ 8.25 लाख महिलांनी घेतल्याची माहिती तंत्रज्ञान विभागाने दिलेली आहे। त्यामुळे या महिलांना लाडकी बहीण योजनेमध्ये वार्षिक ₹18,000 ऐवजी आता ₹6,000 मिळण्याची शक्यता या ठिकाणी दिसून येत आहे। तर बहिणींनो, नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्य सरकारचे 6,000 त्यानंतर केंद्र सरकारचे 6,000 असे एकूण ₹12,000 वर्षाला या महिलांना मिळत असतात। सोबतच लाडकी बहीण योजनेचा नियम असा आहे की या महिलांना शासकीय योजनांमधून वर्षामध्ये ₹18,000पेक्षा अधिक पैसा दिला जाणार नाही। म्हणजेच हे जेवढे पण योजना ज्या महिलांना लागू आहेत या संपूर्ण योजनेमधून कोणत्याही महिलांना ₹18,000पेक्षा जास्त पैसा दिला जाणार नाही किंवा जास्त रक्कम या ठिकाणी दिली जाणार नाही। हा नियम लाडकी बहीण योजनेचा असा आहे। त्यानंतर आता 8.25 लाख महिला नमो शेतकरी योजनेमध्ये वर्षभरामध्ये ₹12,000 मिळवतात
आणि त्याच महिला लाडकी बहीण योजनेमधून सुद्धा 18,000 रुपये वर्षाला मिळवतात. म्हणजेच त्यांना वर्षाकाठी एका वर्षामध्ये एकूण 30,000 रुपये या ठिकाणी मिळतात. हे स्पष्ट या ठिकाणी झालेले आहे. त्याचमुळे या महिलांचा लाभ कमी करण्याचा प्रस्ताव या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे आणि त्या महिलांना वर्षाकाठी 6,000 रुपये देण्याचा प्रस्ताव नमो शेतकरी योजनेतील 12,000 रुपये त्यांना मिळत राहावेत. म्हणजेच जी ही नमो शेतकरी योजना आहेत, ज्या योजनेअंतर्गत तुम्हाला 12,000 रुपये वर्षाला मिळत असतात, ती योजना चालूच राहावी. सोबतच लाडकी बहीण योजनेमधून वर्षाला 6,000 रुपये द्यावेत. म्हणजेच त्यांना शासकीय नियमानुसार म्हणजेच त्या महिलांना शासकीय नियमानुसार वर्षाला 18,000 रुपये टोटल मिळतील असा नवा प्रस्ताव आता समोर आलेला आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाने या दोन्ही योजनांचा लाभ एकाच वेळी घेतलेल्या महिलांची नावे महिला व बालकल्याण विभागाला कळविली असल्याची खात्री देखील या ठिकाणी सूत्रांकडून दिली जात आहे. तर नियम या ठिकाणी बदलणार आहेत किंवा नाही याची अजून खात्री नाही, परंतु यामध्ये मोठा बदल असे जे प्रस्ताव आहेत हे मांडण्यात आलेले आहेत. या 8.25 लाख महिलांना पुढे हा लाभ चालू ठेवायचा तर सरकारला त्यासाठी आधीच्या निर्णयामध्ये बदल करावा लागेल. मात्र डबल लाभ द्यायचा नाही असे ठरवले. म्हणजेच नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजनेचा जर लाभ द्यायचा नसेल तर वार्षिक 1400 कोटींचा अतिरिक्त बोजा हा सरकारवरून कमी होईल असे या ठिकाणी स्पष्ट या ठिकाणी सांगितलेले आहे. या दोन्ही योजनांमध्ये म्हणजेच नमो शेतकरी आणि लाडक्या बहीण योजनेमध्ये 2200 सरकारी क आणि ड वर्ग कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी लाभ घेतल्याचे हे आढळलेले आहे. यातील 1200 कर्मचारी हे विविध जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत आहेत. तर महिन्याला पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लाभ कसा उचलला हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे आणि याचमुळे असे जे वेगवेगळे प्रकरण आहे समोर आल्यामुळे या ठिकाणी सरकार कोणत्याही नियमामध्ये बदल या ठिकाणी करण्याचा निर्णय येत्या काही काळामध्ये करू शकते आणि जोही 2100 रुपयाचा जो बदल होणार होता त्याबद्दल कोणतीही अपडेट या ठिकाणी सरकारकडून देण्यात आलेली नाही. म्हणजेच 2100 रुपयाबद्दल अद्यापही कोणतीही अपडेट सरकारद्वारे देण्यात आलेली नाही.